यावर्षी सूर्यनारायण आग ओकताना पाहायला मिळते. प्रचंड गरमी आणि उकाडा आहे, त्यामुळं थंड पाण्यासोबतच निंबू सरबताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यामुळं निंबाला जे आहे ते सध्या 200 रुपये किलोचा भाव मिळतो. मात्र प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे लिंबू पिकतं त्या ठिकाणची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, कारण याच्यावर देखील उन्हाचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतोय. मी सध्या परभणी तालुक्यातील अशाच एका शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की झाडाला जी लिंब लागलेली आहेत ती उन्हामुळं अक्षरशः करपून जाताना आपल्याला पाहायला मिळतात, जळून जात आहेत आणि अशा पद्धतीने काळी पडायला लागली. एकच नाहीये तर अनेक झाडांवरती ही परिस्थिती आहे. आपण या ठिकाणी हे बघू शकता की ही सगळे लिंबू जे आहेत ते झाडाला लागलेत, मात्र ही अशा पद्धतीने काळी पडत असल्यानं मोठं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. निंबुनीच्या झाडाला पाणी देखील शेतकऱ्यांनी दिलंय, मात्र अशा पद्धतीने नुकसान होत असल्यामुळे बळीराजा जो आहे तो हवालदिल झालेला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र उत्पन्न घटलेलं आहे, कारण वाढत्या उन्हामुळे जे आहे ते लिंबाची जे फळं आहेत त्याची अशा पद्धतीनं जे आहे ते गळ सुरू झालेली आहे आणि अशा पद्धतीने ही लिंबू गळत असल्यामुळे जवळपास 30 ते 40% नुकसान जे आहे ते बळीराजाच्या शेतात पडून आहे. त्याच्यामुळं आता वाढत्या उन्हाचा प्रकोप या लिंबूच्या झाडावर देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं ही देखील आता शेती जी आहे त्या अडचणीत सापडलेली आहे. ऊन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परभणीचं तापमान गेल्या काही दिवसापासून 42-43 डिग्री सेल्सिअस वरती जाऊन पोहोचलंय आणि त्याचाच फटका म्हणून या निंबुनीच्या बागेवर देखील आता परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळं 30 ते 40% घट उत्पन्नामध्ये झाल्यामुळं बळीराजाला याचा आर्थिक जो तोटा आहे तो सहन करावा लागतोय. याबरोबर सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर टीव्ही 9 मराठी, परभणी.